श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदुंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम नाना रीतिरी परमात्माल विभूती वर्णन करून कडेरी त्याचे उपसंहार पुरचाक बाट सरला परमात्म यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम जुन न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम् जगत्यांतु तू कसले दिशापुर सर्वभूत तक्का प्रत्येकाक कारणाव कसले घडत वै जलेर तक्का मागशी हावर अबुनो पुरेते घडईता प्रत्येक कार्य जाव का जलेर सान खंची एक तण हालची दोकून महत् सृष्टीपर्यंत कसं पुरे कार्य जावचं असं ते पुरे कार्याक कारणीभूत आव जावन असा तशी खाली अंगाखने अंगिक प्रत्येक कार्यांत जलरी तक्का बीज कारण कोण म्हणून सलरी हावजी न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम हाव नत्तिल ಕಂಚೇರಿತಿರಿ ಒಂಗ ಜಗತ್ಯಾಂತು ಕಸಲೇಗ ವ್ಯಾಪಾರುನ ಕಸಲೆ ಸೃಷ್ಟಿನ ಕಸಲೇಕ ಸ್ಥಿತಿನ लयना कसलेना तशी शून्यत्व मिळलशे जगत्या येवका जलल तसल परिस्थिती येता आम तरी तंतु जगत्याचे खंयचे एक कारण ना जलरी तसल एक स्थिती जगत्या येता तशावन नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो विभूते विस्तरो मया मिगेल विभूती सांगच्या वच्चाक तंतु अंत मिळल तसलना एंड मिळल तसलना कारण कसलं कितली विषयाचेर काढल्या रे त्या विषयाचेर थंय थंय आम विभूती रूप दवरनस तश जावन अंत म्हण पळोवच्या वच्चा जायना अशी विशिष्ट ज्ञानाक अंत्य ना जलरी तुगेल खंयची उद्देशान तू केल प्रार्थनेन संतोष जावन तुका ओंगा ಸ್ವಲ್ಪ मात्र ओंगा हांव तुका सांगला अशीची भागवतान ते जलर मस्त विभूतीचे इत्यादी वर्णन इत्यादी परमात्माल जाता तसल परमात्माल विभूती इत्यादी वर्णन कोण कडेरी परमात्मा उपसंहार करता कशी एक सामान्य एक लक्षण सांग तुका पुरे कडेन ह्या रीतीर पळोवन वसत तेतून तुका अंग मिगेल विभूती असकी ना म्हणल तसल निर्णय येता यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम् खंयचे खंयचे विषयाचेर यद्यद विभूतिमत्सत्वम खंयचे खंयचे विषयाचेर मिगेल विभूतस म्हणून कशी कोळका म्हणून सांगले रे श्रीमद ऊर्जितमेव वा ते संपत्तान इत्यादी गान थंय थंय एक ऊर्जा ऊर्जा म्हणून सांगले रे एक एक आधिक्य दिसत की थंय तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम त्या विषयी खंय खंय एक विशिष्ट रीतीर दिसत तुका विशिष्ट वर्लल हांगेल पशी एक वैशिष्ट्य दिसता वर्लल हांका हे करच्याक थंय एक विशिष्ट गुण इत्यादी दिसता ते पुरे मम तेजोंश संभव मिगेल तेजानस किना ते उत्पन्न जलले हांव तंतु विशेष सन्निधान दोन रबला म्हणल तसल एक परिकल्पन दवरी अशी पळयतना आता वर्लल पुरे ते एटायली जाता तशी परमात्माल खंयची एक दिव्य रूप आमका आज एक लौकिक जीवनात जाल्यार एक चांग एक धर्मिष्ठ जावन आशिल्लो तसलो व्यक्ती दिसता वय जाल्यार तागेलान तो धर्मरूपार परमात्मा असता कोणके एकलो चांग वाघ मी जाल्यार तागेलान तो वाकरूपार परमात्मा असता कोणके एकलो अत्यंत बुद्धिवंत जाल्यार तागेलान तो बुद्धिरूपान परमात्मा असता ज्ञानवंत जाल्यार ज्ञानरूपांत असता श्रीमंत जाल्यार श्रीरूपान परमात्माल ते सन्निधान असता तशी कसले एक गुणान करताना तो विंगडाले पशी एक चड खंयची सत्वात दसवय जाल्यार तक्का त्या रूपारे परमात्माल ते सन्निधानस म्हणून अर्थ कोण घ्या हे पुरे सांगून जे तरी परमात्मा सांगता हे इतले समजून घेतल्यार पावना कसं लायक तू खंय पळयता हे जगत त्या विषयाचेर मात्र पळयता
हज्जापशी अनेकही चढ मिगेल तसल एक कीर्तस मिगेल महात्म्यस त्यातू फळ अज्जापशी चढ तक फल जावनो तंतु विशिष्ट जावनशील तसल ह्या गाली म्हणू कडे श्लोकांतु परमात्म सांगता अथवा बहूनैतेन ज्ञातेन तवार्जुन विशिष्टाभ्यहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. तू इतली पुरे विभूती समजून घेऊन तज्जन तू कसं जाऊच्या असं कसं लायक अल्प फल मिळचे मिगल खंचकी महात्म्या कंपेअर केलं रे या विभूती कितल्या म्हणून सांगले रे अत्यंत अल्प जावनशील तसल मिगल महत्त महात्म्यान तू अत्यंत अल्प जावनशील तसल या वर्णन पळया इतली जगत्यांतु व्याप्त जावन प्रत्येक गुणाचे आधिक्य तंतंगेलांतो आधिक्य दोन त्या परमात्मा रप्ता म्हणून पळेले ह्या एक कडे रबले रे हज्जापशी अनंत वांट्यान महात्मे चढ परमात्माला सके परमात्मा सांगता तसे ते कोण ना परमात्मा महात्म्य त्या कशे असं हे पुरे हांव तुका सांगेल खंयची विभूती असं हे पुरे विभूती रुपाराम व्याप्त जावन रपचित असल विषय असं हे पुरे मिगेले अनंतांशांतू एकांशेन स्थितो जगत हे सगळे जगत्य मिगेल खंयची अनंत पहांतू एक ऍटम खंयची रीती राबून असता सगळे शरीरांत तशी मिगेल सगळे शरीरांतू हे जगत्य म्हणाल तसल एक अत्यंत सूक्ष्म जावन आशिल्ल तसल अंशाक वन आउट ऑफ इन्फिनिट इन्फिनिट भाग काढल्यारी तंतु एकांशाक कितली भाग असकी तितली भागार हे जगत राबला ताच्या भायर इन्फिनिट वंट्यान मिगेल महात्म्यस मिगेल शरीर अस मिगेल व्याप्ती अस तसल एक व्याप्ती इत्यादी दवर नशील दुखून इतले समजून घेतल्या पावना मिगेल समग्र व्याप्त जावन असेल तसल रूप उपासन करच्या योग्य जावन असेल तसल तू तशावनो योग्य रीतीरी व्याप्तोपासना तू कोरका म्हणू परमात्मो तका उपदेश करता हज्जेन तक्का अनेके मनाक संशय सूर जाता तशेले राम व्याप्तोपासन कोरका जाल्यार ते पळो काम तक्का समजावन अत एकादशाध्यायो प्रारंभ जाता एकादशोऽध्याय अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्म संयतं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम मिगेल वेरी अत्यंत कारण देवन परमात्मा तू कसं केला मिगेल गोस्कर अध्यात्म विद्या सांगल्या मका उपदेश केला यत्त्वयोक्तं वचस्तेन तू सांगेल तसल वाक्यान मिगेल तशील तसल मोह मिगेल तशील तसल अज्ञान त्या नाश झाला त्या विगतो मम त्या मिगेल दुकून दूर जाऊन नाश जाऊन रबला तस जाऊन आणि भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया तत्वतः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् भवाप्ययोपि भूतानां कंचकीय भवाच अप्यय अप्यय म्हणजे प्रलय कालादी श्रुतो विस्तरशो मया तत्वतः कमलपत्राक्ष हे कमलपत्राक्ष कमलापत्रा म्हणजे दोळ असेल तसलो तुगेल महात्म्य अव्यय जावन असेल तसल त्या महात्म्यच त्या तू खंचकी पुढ्यान तू सांगल्या अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तता म्हणून सांगून सगळे जगत त्या सृष्टी संहार आदी कर्तृत्व इत्यादी तू सांगील असं श्रुतीन ते जलरी त्या प्रतिपादन एवमेतद्यथा अथत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वर्यं पुरुषोत्तम अशी तू विस्तृत जावनो सांगील तसल विषयू हे कन्नान ऐकतानाची इतले आनंद जला जवा मका ते पुरे मिगेल दोळ्यान पळो का म्हणून तसं आश असं तशा खंचकी परोक्ष जावनो ज्ञान इत्यादी मस्त घेतल्या अपरोक्ष जावनो तुगेल खंचकी अपरोक्ष ज्ञान जाव का म्हणून तसल तू विस्तृत जाऊन सांगेल तसल ते परोक्ष ज्ञान या सगळेची मका चित्रीकरण जावनो दोळा जरा येऊ का तस जावनो मका अपरोक्ष ज्ञानाक तू मका अनुग्रह करी मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम् एक वेळाचेर खंयचे एक पक्षाच्यान खंयचे एक कारणान करतना हे तरी शक्य जात वय जाल्यार म्हाका तुका असल एक तुगेल दिव्य रूप पळोवचा शक्य जात वय जाल्यार रे तू दय कोर न्हू अनुग्रह कोर न्हू म्हाका तू तुगेल ते रूप इत्यादी तू दाखो कर दवा म्हणून भक्ती श्रद्धान्वित जावन अर्जुन प्रार्थना करता प्रार्थना करताना मम प्राणा हे पांडवा म्हणून सांगील रीतीर तांगेल खंचकी एक योग्य जावन असेल तसल भक्त सची त्यांनी कसं प्रार्थना दवरले रे तांगेल खंचकी योग्य ते अनुसार त्यांनी केलेलं तसल क्रमानुसार प्रिय प्रसन्न जावन परमात्म दिवच्या केदनाय अश्ववत तिष्ठती म्हणून सांगेल तशी
प्रत्येक ताने निंबू का जलरी दिवचाक परमात्म बारसरता तसे परमात्म दाखयता. श्री भगवान उवाच पश्चिमे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णकृतानि च. पड पार्थ पार्थ म्हणून सांगला अर्जुन. अर्जुना पळ तू निमगिलल मिगेल रूप या पळ शतशोत सहस्रशः एक एक हज जलरी शतव्यूह सहस्रव्यूह जाम असल एक नाना रीतिरी नाना विधानी दिव्यानी नाना रूपार असता नाना वर्ण असता नाना आकृती असता दिव्य जावन अलौकिक जावन असेल तसं ह्या विषयू त्या तू खंचकी रीतीरी तू प्रार्थना केलेल्या रीतीरी त्या बहुरूप तू दर्शन कोण घ्या. तंतू कसं दिसतं तू का म्हणून सांगलं रे पश्य आदित्यान मिगेल हंतु बित्तरी ಹಾವ ಪೂರೆ ಜನ ಹಂತು ರಬ್ಬಿ ಲೋ ಮುಣ್ ತದನ್ ಸಂಗ್ಲರಿ ಅತ್ತ परमात्म पुरे जनाक आश्रय म्हणून दाखयताच. तशी मिगल या सगळे शरीरा भितर आदित्य पड आदित्य जलरी मक्काचे आश्रय कोण राबला. तशी पश्य आदित्यान बसून रुद्रान अश्विनो मरुतस्थता बहून्यदृष्ट पूर्वाणी पश्चाश्चर्याणी भारत. पड मिगल हंतु हाव पुरे द्वादश आदित्यांग जायत अष्टवसूंग जायत एकादश रुद्रांग जायत अश्विनी देवतांग जायत मरुद्गणाक जायत. तशीची तू आज इथे पळई नशील अदृष्ट जाव नशील तसल अपूर्व जाव नशील तसल विषय इत्यादी काही जल रे मिगेल हंतु आव तक पूरे का आश्रय जला तस जावनो ते पूरे विषय तू मिगेल हंतु बित्तर पळो येत. इह ऐकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेशे यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. मिगेल एक या शरीरा भितरीची जगत्कृत्स्नं सगळे या जगत्य पश्य पड आद्य सचराचरम प्रारंभादकुन अंत्यताय प्रत्येक चर वस्तू जायत अचर वस्तू जायत प्रत्येक मिगेल या शरीरात पळयत एकस्थम शरीरा पूर्ण म्हणणे शरीरा एक भागांत पळयत सगळे शरीरांत खई एक तू जलरी या पळयत मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुमिच्छसि. भारतान सांगिल म्हणकेच यदि ह्यस्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित. तसे कसं तुक पुळ का म्हणाशस ते पुरे मिगेल हंतो पुळयत मिगेल हंतो कसले दिसना त्या जगत्यान खई ना म्हणत. तशी तुका कसले अन्य दृष्टुमिच्छसी कसं कसं पुळ का म्हणाशस ते पुरे मिगेल एक भागांतू तुक दिसता. अशी कंजकी तू आता पळयतास ह्या पळोच कितले दुर्बल म्हणाल तसल विषय होते परमात्मा सांगता. न तु मां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम. तू कंचकी ह्या पळयतास ह्या पळोचाक कंचकी तुगेल दोळस ह्या दोळ कसं जाता ताका त्या सामर्थ्य ना ह्या चर्ममय जावन असेल तसल धातुमय जावन असेल तसल दोळ थंय कंचकी दिश्य तुका अचिंत्य अद्भुत जावन असेल तसल हंतु सांगिलशे केनोपनिषदान सांगिलशे न तत्र चक्षुर गच्छति खंची विषयाचे रे चक्षुरेंद्रिय आमगेल खंचकी प्राकृत जावन असेल तसल चक्षुरेंद्रिय ते पळोवचा शक्य ना. तसल विषय तुका पळोवका जाल्यार रे या चक्षुरेंद्रियान जायना तुगेल भायली चक्षुरेंद्रिय भायली दोळ्यान जायना तुका दिव्य चक्षुरेंद्रिय दिता त्या पळोवच्या योग्यता इत्यादीक अशील तसल त्या चक्षुः दिव्यम ददामि ते चक्षुः त्या इंद्रिय गोलक नाही विंगड दोळ अनुभविसलो म्हण कुळ्ळे खंचकी गोलक असं त्या गोलका भित्तर इंद्रिय तसल दिव्य इंद्रिय इत्यादी तुक दिता. ताजेन मिगेल या योगमैश्वरम मिगेल सामर्थ्य मिगेल खंचकी महिमा ह्या खंचकी अस त्या तू पळोवच्याक तुक सामर्थ्य येता ह्या दिव्य चक्षुरेंद्रियान तू मिगेल या रूप पळो येत म्हणून परमात्मा ताक जाव का जलल तसल साधन त्या रीतीरी विषय जाव नाही राबून पळया भक्तावे कोण नमना परमात्मा लिया एक प्रीती वात्सल्य तक जाव का जलल तसल सर्व व्यवहार इत्यादी करून पण आवराबला तू पळेन गेलं तुगेल दोळ्या मग केल्यार मिगेल चुकी नाही म्हणून तशी राबना देव तक जाव का जलल तसल एक उपकरण देऊन पळ मिगेल पळ्या म्हणून परमात्मा तका विशेष अर्जुना अनुग्रह करता. तदनंतर संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. अशी परमात्मा तक उपदेश कोरनो तक जाव का जरल तसल चक्षुर दिव्य चक्षुरेंद्रिय देऊन संजय धृतराष्ट्रा सांगता. एवमुक्त्वा ततो राजन हे राजन धृतराष्ट्रा अशी
परमात्मानं अर्जुनावैर करोडने दोन तक्का ह्या पुरे सांगून असल महायोगेश्वर हा अत्यंत सामर्थ्यपूर्ण जावनशील तसल तो परमात्मो तक्का दर्शवयामास पार्थाय त्या पार्थाक त्या अर्जुनाक तगेले परमम रूपमैश्वरम अत्यंत उत्कृष्ट जावनशील तसल तगेल ऐश्वर्य पूर्ण जावनशील तसल तगेल ते रूप त्या दर्शयामास ताण दाखयले ते कशे आशिल्ले म्हणून संजय वर्णन करता संजय थंय बैसुनूची खंयची परमात्मान वेदव्यासांतक सुरवेकची हंगा अनुग्रह केलेले त्या अनुग्रहान करताना संजयाकय ते दृष्टा संजय ते वर्णन करता कशी असं म्हणून सांगल्या रे परमात्मा आपलाके अनंत रूपांतू एक सगळे शरीर म्हणून घेतलरीची अनेक वक्त्रनयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुतम अनेक वक्त्रनयनम नाना तोंडके अनंत तोंडसच अनंत तोंडांतू प्रत्येक तोंडांतू दोन्ही तिन्ही मिळेल तसे रीतीर दोळ जाऊन अनंत दोळ असच अनेक अद्भुत दर्शनम अनेक जावन असेल तसल अद्भुत जावन असेल तसल खंचकी तगेले रूप तगेल अवतारू इत्यादी ते दिसता अनेक दिव्याभरणम अत्यंत पुळोजाक अपूर्व जावन असेल तसल भंगर इत्यादी आभरण किरीट कुंडल हस्तबंध बाहुबंध इत्यादी घाल रबला तो परमात्मा पळयच्या एक एक पळोच्या काही दिव्य जावन अलौकिक जावन असता एकेकाची केतन जेव या जेव अलौकिक जावन असता स्वयं देवताची त्या आभरण रूपार्थाने वचून ते परमात्मा सेवे रपताच तसं लेख तो परमात्मा दिव्याभरण दिव्यानेक उद्यत आयुधम खंचकी मारू काढल तसल चक्र शंख गदा पद्म मुसल इत्यादी नाना दिव्य जावनशील तसल तंते जलरी वैचित्र्यता पिनाकयस शार्ंगयस तसल नाना धनुष इत्यादी धोर तो परमात्मा रबला अनेक आयुध थोन रबला तसल तशीची दिव्य माल्यांभरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम दिव्य माल्यांभरधरम जवान गल्लल तसल एक माळा फुला माळ घालून घेतले नेशील तसल वस्त्र इत्यादी पळयतना त्यावेळी जलरी अलौकिक जावन खंयचे एक खंय एक अंगडी जो हंग खंय सोदिले रे मेळना तसल अलौकिक जावन आशिल तसल अंबर अलौकिक जावन आशिल तसल माळा दिव्य गंधानुलेपनम इतली पुरे असताना तगेल ते पुरंबोळू विंगडके तशी अत्यंत दिव्य जावन खंयचे रीती रे ताका ह्या नातील तसल दिव्य अलौकिक जावन आशिल तसल क्रीडामय जावन आशिल तसल ते पुरंबोळू त्या परमात्माल खंयची गंधानुलेपनान ते येता सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम प्रत्येकल्यांक थंय आशिल्ल्यांक प्रत्येक ते कोण कोण पळयला त्या परमात्मा अनुग्रहान करताना पुरे हांडे मेळ्ळेल पळयलेच म्हण न्ही जाल्यार थंय पुरे देवता इत्यादी घेवन राबून तांणी पुरे ते दर्शन घेताना पुरे जनाकय एक आश्चर्य एक भितर एक संतोष इत्यादी जावन देवम अनंतम विश्वतोमुखम पूरे जनाल कडेन तोंड कोण प्रत्येक कडेन व्याप्त जावन आशिल तसल तो परमात्मा पळयतना पुरे जन आश्चर्य भोगताची पळयतना ते कांती कोंडम असं म्हणून सांगल्यार दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः एक टाइमारी हजार सूर्य एक पंत उदयत जाल्यार एक सूर्यान उदयत नाची कितल्या ते एक प्रकाश हो कितले एक वातावरण हो कितले ते एक प्रज्वल जावन आसता म्हणून कळता तशी एकट समयाचेर हजार सूर्य एक पंत उदयत जाल्यार तेतन कोण ते प्रकाश येता त्या मटा प्रकाश ते परमात्मा पळयतन येताच काही तसल एक प्रकाशमय जावन यदि भास सदृशी तसल एक किरण पळय जाल्यार त्यास किरणाक सदृश जावन आशिल तसल किरण सियात भासस्तस्य महात्मनः तागेल खंयची थंय येईल तसल त्या किरणाक सम्मा म्हणून सांगल्यार खाली उद्यत भास म्हणे सहस्र उद्यत भासवाक समान जावन आशिल तसल ते एक रूप दिसता असं या पूरे तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा त्या समयाचेर थंय तत्र एकस्थं जगत्कृत्स्नं त्या परमात्मा सगळे शरीरांतू एक भागांतू थंय कृष्ण जावन आशिल तसल जगत्य प्रविभक्तम अनेकदा नाना रूप नाना
श्रीमदाचार्यान सांगील छे हे कसलं जगत्यान तो नाना रीतीरी जगत्यच बहुचित्र जगत बहुधा करणात म्हणून सांगील रीतीरी तशी बहुचित्र विचित्र अत्यंत विचित्र जावन असेल तसल ते जगत्य हे पुरे अनेकदा प्रविभक्तम अनेकदा ते सगळे कृष्ण जगत्य हागेल कंचकी एक अंशाचेर एक कंचकी एक सहस्रा अनंतांतो एक देशांतो अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडवस्तथा त्या कंचकी परमात्मान दिव्य चक्षुरेंद्रिय दितना त्या अर्जुनाक तो अर्जुनो तसलेक देवाल स्वरूप तदन पळयता वर्णमना धन्यता भाव अर्जुनाल देवांजलरी वेदव्यासांजयत थंय आशिल्लो संजयान हंगेल हंतु पुरय ते दोळ्याकची मार्का तसलेक रूप इत्यादी त्यांनी वर्णन केल्या ऐकतानाची हे मटा आनंद येता देवाला प्रार्थना करचे देवा आमगेल योग्यत कसं म्हणून कळना जलरी इंद्राल तसले एक योग्यता आमगेल नाही मिळेल तर शाश्वतची निश्चयाची देवा तुगेले प्रार्थना इतल्याची आमगेल योग्य ते कितले शक्यस की तितले तुगेल ते आनंद रूप जावन आशिल्लें तसल ते एक दर्शन अत्यंत शीघ्रार धीर देवा केवल आम्ही कसले एक प्रार्थना करता वै जाल्यार शृणोत्येव श्रुतंचेत आगमिष्यत्येव म्हणून सांगिल रीतीत वेदांतू सांगताची तशी कसले एक प्रार्थना दवरतना तो परमात्मो ऐकत म्हणाल तसल निश्चयाचा ऐकत वय जाल्यार तो येत म्हणाल तसल आमकां राखत म्हणाल तसल निश्चयाचा तशी परमात्मा आम्ही केलेलं तसल प्रार्थना तू कान दिवन ऐकतास म्हणाल तसल दृढ विश्वासान जल तितले शीघ्रार आमकां जाल्यार तुगेलें तें एक दिव्य अपरोक्ष ज्ञान मेळचें तशें देव रे देवा तुका साक्षात आमी पळोवत तशें देव आमगेले आत्माक त्या खंयची एक दर्शनान संपूर्ण जावन आशिल्लें तसले आत्मभोर न्हू आनंद इत्यादीक अनुभव सोदता तशें देव